नमस्कार. कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण गोष्ट ऐकणार आहोत ती समुद्र मंथनाची. एकदा काय झाले, भगवान शिवजींच्या दर्शनासाठी दुर्वास ऋषी सर्व शिष्यांसमवेत कैलास पर्वतावर जात होते. मार्गक्रमण करत असताना त्यांना देवराज इंद्र भेटले. दुर्वास ऋषींना पाहून इंद्राने भक्तिपूर्वक प्रणाम केला आणि दुर्वासांनी इंद्राला आशीर्वाद देऊन पारिजातकाच्या फुलांची माळा प्रदान केली. इंद्राने ती ऐरावताच्या सोंडेवर ठेवली. त्या फुलाच्या सुगंधाने मदमस्त होऊन हत्तीने ती माला आपल्या पायाखाली चिरडून टाकली. दुर्वासांनी ती माला फलस्वरूप, भाग्यस्वरूप म्हणून खरं तर इंद्राला दिलेली होती. इंद्राकडून भगवान विष्णूच्या फुलाचा झालेला अपमान पाहून दुर्वास ऋषी क्रोधित झाले आणि त्यांनी देवराज इंद्र आणि सर्व देवतांना श्रीहीन, शक्तिहीन होण्याचा शाप दिला. या शापाचे फलस्वरूप म्हणून लक्ष्मी त्या क्षणी स्वर्गलोक सोडून अदृश्य झाली. लक्ष्मीच्या जाण्याने इंद्र आणि इतर देवता निर्बल, निर्धन आणि श्रीहीन झाले. त्यांचे सर्व वैभव लोप पावले. सर्व देवता शक्तिहीन झाल्या हे बघून दैत्यांनी त्याचा फायदा घेतला आणि स्वर्गावर आक्रमण केले आणि आपले आधिपत्य स्थापन केले. मग सर्व देवता आणि इंद्र ब्रह्माजींकडे गेले. ब्रह्माजी त्यांना म्हणाले, देवेंद्र, तुम्ही भगवान विष्णूजींच्या भोगरूपी फुलाचा अपमान केल्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी माता रुष्ट झाली आणि तुमच्यापासून दूर केली. तिला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही भगवान नारायणाची कृपादृष्टी प्राप्त करा आणि त्यांच्या आशीर्वादाने गेलेले वैभव तुम्हाला परत प्राप्त होईल. मग सर्व देवता विष्णूजींना शरण गेले. विष्णूजी तर त्रिकालदर्शी आहेत. ते म्हणाले, तुमची शक्ती परत आणण्याचा एकमेव उपाय म्हणजे समुद्राच्या तळाशी असलेल्या अमृताचे सेवन करणे. पण हे जे अमृत आहे ते समुद्र मंथनानेच आपण काढू शकतो आणि हे मंथनाचे कार्य अत्यंत दुष्कर आहे आणि सद्यस्थितीत तुम्ही शक्तिहीन असल्यामुळे दैत्यांचे सहाय्य घेणे अपरिहार्य आहे. कूटनीती हेच सांगते की गरज पडल्यास शत्रूशी देखील मैत्री करावी लागते. एकदा का तुम्ही अमृत प्राशन केले की तुम्ही अमर व्हाल आणि मग दैत्य देखील तुमचे अहित करू शकणार नाही. आता भगवान विष्णूजींच्या सांगण्यानुसार इंद्र दैत्यराज बलीकडे संधीचा प्रस्ताव घेऊन गेले. जेव्हा दैत्यांना समजलं या अमृताबद्दल तेव्हा मात्र ते समुद्र मंथनासाठी तयार झाले. त्याचवेळी अवकाशात एक आकाशवाणी झाली. क्षीरसागराच्या मंथनासाठी मंदराचल पर्वताला मथानी बनवा. मथानी म्हणजे रवी, आपण टाक ज्याने घुसळतो ती रवी, आणि वासुकी नागाला दोरी बनवा. मग देवता आणि दैत्य दोघांनी मिळून मंथनाला आरंभ करा. ही आकाशवाणी ऐकल्यावर सर्वजण मंदरा पर्वताकडे गेले आणि त्याला मंथनासाठी मथानी बनून सहायता करण्याची विनवणी केली. देवतांचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी त्यावेळी गरुडाच्या पाठीवर बसून भगवान विष्णू प्रकट झाले. आता मंदरा पर्वत इतका कठीण होता की हलतही नव्हता. तेव्हा विष्णूजींनी त्याला गरुडाच्या पाठीवर ठेवले आणि पर्वतश्रेष्ठ मंदराचलाला समुद्रात सोडले. मग त्यांनी वासुकी नागाला प्रार्थना केली. अशा प्रकारे मंदराला मथानी आणि वासुकी नागाला दोरी बनवून देवांनी आणि दैत्यांनी क्षीरसागराचे मंथन करण्यास सुरुवात केली. जसे घुसळण्यास सुरुवात झाली तसे मंदरा पर्वत समुद्राच्या लाटांनी हेलकावे खाऊ लागला आणि रसातळाला जाऊ लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी कासवाचे रूप धारण केले आणि मंदरा पर्वताला चारी भुजांनी पकडून आधार दिला आणि आपल्या पाठीवर मंदरा पर्वत झेलला. कासवधारी भगवंताची पाठ अत्यंत कठोर होती
आणि त्यावर फिरणारा मंदरा पर्वत हा तर वज्रासराप्रमाणे दृढ होता. मग त्या दोघांच्या रगडण्याने समुद्रात वडवानल म्हणजे अग्नी प्रज्वलित झाला, घर्षणाने अग्नी प्रज्वलित झाला आणि हलाहल नावाचे विष तयार होण्यास सुरुवात झाली. सर्वात प्रथम नारद मुनीने बघितले की हे विष तयार होते. मग त्यांनी सर्व देवतांना सांगितले की आता आणखीन समुद्र मंथन करणं थांबवा आणि सर्व उपद्रवांचा नाश करणाऱ्या भगवान शिवजींची आराधना करा. पण देवता या समुद्र मंथनाच्या कार्यात इतक्या समरस झाल्या होत्या की नारद मुनींचे आवाहन कोणाला ऐकूच गेले नाही. मग जसजसे मंथन वाढत गेले तसतसे हलाहल विष सर्व दिशांना पसरू लागले. जसे ते विष तिन्ही लोकांना भस्म करणार असे दिसू लागताच भगवान शिवजींनी ते विष स्वतः प्राशन केले. माता पार्वतीला जेव्हा समजले तेव्हा त्यांनी शिवजींची मान ही दाबून ठेवली जेणेकरून ते विष त्यांच्या पोटात उतरू नये. अशा प्रकारे ते जे विष होते ते शिवजींच्या गळ्यापर्यंतच उतरले. ते विष इतके जहाल होते की शिवजींचा गळा पूर्ण काळा निळा पडला. या कारणामुळेच शिवजींना नीलकंठही म्हटले जाते. त्यानंतर पुन्हा मंथनास सुरुवात झाली. यावेळी साक्षात कामधेनू प्रकट झाली. तिच्या समवेत शेकडो गायी होत्या. सर्व ऋषीमुनींनी सर्व देवतांना आणि असुरांना प्रार्थना केली की ते जी कामधेनू आणि इतर गायी आहेत त्या सर्व ऋषीमुनींना दान करा. मग दुर्वास ऋषींना कामधेनू दान करण्यात आली आणि इतर गायी सर्वांना देण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा मंथनास सुरुवात झाली. यावेळी कल्पवृक्ष, पारिजात, आंबा, संतान हे 4 दिव्य वृक्ष प्रकट झाले. या 4ही वृक्षांना एकत्र ठेवून देवतांनी पुन्हा मंथनास सुरुवात केली. यावेळी सर्व रत्नांमध्ये सर्वश्रेष्ठ असे कौस्तुभ रत्न प्रकट झाले. सूर्यमंडलाप्रमाणे ते रत्न कांतिमान होते. सर्व देवतांनी कौस्तुभ रत्न हे श्री विष्णूजींना दान केले. त्यानंतर उच्चैश्रवा नावाचा अश्व प्रकट झाला. त्यानंतर गजजातीतील रत्न म्हणजे ऐरावत प्रकट झाला. यानंतर मात्र संपूर्ण भुवनातील एकमात्र अधीश्वरी दिव्य रूपा देवी महालक्ष्मी प्रकट झाली, जिला वेदांत विद्या, मूलविद्या म्हणून देखील पुकारले जाते. कोणी तिला ब्रह्मविद्या म्हणतात, कोणी रिद्धिसिद्धी म्हणतात, योगी पुरुष तर तिला वैष्णवी म्हणतात. जसे महालक्ष्मी प्रकट झाली तिने आपल्या स्नेहपूर्ण दृष्टीने संपूर्ण देवता आणि प्राणीमात्रांवर दृष्टिपात केला. माता महालक्ष्मीची कृपादृष्टी पडल्यावर सर्व देवता श्री संपन्न झाले. माता लक्ष्मीने मग जसे भगवान विष्णूजींकडे बघितले तिने आपल्या हातातील वनमाला विष्णूजींच्या गळ्यात टाकली आणि स्वतः विष्णूजींच्या डाव्या बाजूला जाऊन उभी राहिली. अत्यंत तेजस्वी असे दंपती दर्शन सर्व देवता आणि असुर यांनी घेतले. सर्वांनी त्यांना नमन केले आणि मग त्यानंतर पुन्हा मंथनाला सुरुवात झाली. यानंतर समुद्र मंथनामध्ये कन्येच्या रूपात वारुणी प्रकट झाली. वारुणी म्हणजे दारू आहे. तिला दैत्याने ग्रहण केले. त्याच्यानंतर पंचजन्य शंख प्रकट झाला जो श्री विष्णूजींना देण्यात आला. आणि सर्वात शेवटी ज्यासाठी देव आणि दैत्य क्षीरसागराचे मंथन करण्यास उत्सुक होते तो अमृताचा घट घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. सर्व असुरांनी तो घट धन्वंतरीकडून हिसकावून घेतला, कारण त्याच्यासाठीच देवतांनी दैत्य एकत्र आले होते. आता दुर्वासांच्या शापामुळे देवांकडे शक्तीच राहिली नव्हती. ते दैत्यांशी काय लढणार होते. मग अमृत घट जसा दैत्यांकडे जातोय हे बघितल्यावर विष्णूजींनी तत्काळ मोहिनी रूप धारण केले आणि दैत्यांकडे जाऊन पोचले. त्या विश्वमोहिनीचे रूप पाहून सर्व दैत्य घायाळ झाले आणि मोहिनीला म्हणाले, तुझ्या करकमलांनी तू हे अमृतपान आम्हा सर्व दैत्यांना दे. मोहिनी म्हणाली, देवतांनो आणि दानवांनो, तुम्ही खरं तर दोघंही महर्षी कश्यप यांचे पुत्र आहात. त्यानुसार तुम्ही भाऊ आहात.
तेव्हा योग्य हेच होईल की सर्वांनी मिळून अमृतपान करा. मग विश्वमोहिनीचे हे म्हणणे सर्वांना पटले आणि विश्वमोहिनीला सांगण्यात आले की तुझ्या हाताने तू याचे वाटप कर. विश्वमोहिनीने सर्व देवतांना एका पंक्तीत बसवले आणि दानवांना दुसऱ्या पंक्तीत बसवले आणि सर्व दैत्यांकडे नेत्रकटाक्ष टाकून देवतांना अमृतपान करवले. दैत्य त्या नेत्रकटाक्षाने घायाळ झाले आणि त्यांना अमृतपान करायचे आहे हेच लक्षात राहिले नाही. भगवंताची ही चाल राहू नामक एका दैत्याला समजली. त्याने देवतेचे रूप धारण केले आणि ते देवतांच्या पंक्तीत जाऊन बसले. जसे प्राप्त अमृत त्यांनी प्राशन केले आणि ते आता त्यांच्या कंठापर्यंत पोचले तेवढ्यात चंद्रमा तिथून ओरडले की हा राहू दैत्य आहे. हे ऐकताच भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्याचे धड शिरा वेगळे केले. पण आता अमृत तर त्यांच्या गळ्यापर्यंत पोचले होते. त्यामुळे त्याचे डोके राहू आणि धड केतू असे 2 प्रकारचे ग्रह निर्माण झाले आणि त्यांना अंतरिक्षात स्थान मिळाले. अशा प्रकारे सर्व देवतांना अमृत पाजून विष्णूजी तेथून लोप पावले. ते जसे लोप पावले तसे दैत्यांची ती मदहोशी उतरली आणि मग ते देवतांची युद्ध करू लागले. पण आता सर्व देवतांना शक्ती प्राप्त झाली होती. त्यांनी अमृत प्राशन केले होते. त्याच्यामुळे देवतांचा विजय झाला आणि त्यांनी आपले स्वर्गलोक पुन्हा मिळवले. तर अशी ही समुद्र मंथनाची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.